हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज बाकरवडी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते। तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते आपण बघूयात। मैदा घेतलाय, मैदा चाळून घ्यायचा आहे। सुकं खोबरं किसून घेतलंय, जिरं घेतलंय, धने घेतलेत, पांढरे तीळ घेतलेत, जिरेपूड घेतली आहे, लाल तिखट घेतलंय, हळद घेतली आहे, साखर घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, शेव घेतली आहे, मीठ घेतलंय, चिंच गुळाची चटणी घेतली आहे, बेसन घेतलंय, पाणी घेतलंय आणि आपल्याला कणिक मळण्यासाठी आणि तळण्यासाठी वड्या तेल लागणार आहे। मी कणिक मळण्यासाठी तेल गरम करत ठेवलं होतं, आपल्याला मोहन लागणार आहे। तर बारीक गॅसवर मी ठेवलंय, धूर येईपर्यंत तेल गरम करून घ्यायचंय। आपला धूर आलेला आहे, तेल गरम झालेलं आहे। आपण आता कणिक मळून घेऊया। थोडीशी घट्ट अशी आपल्याला कणिक मळायची आहे। तर आता मी बेसन घालते पहिले मैद्यामध्ये, मीठ घालूयात, हे आपण कोरडं मिक्स करून घेऊया। आता आपण गरम तेलाचं मोहन घालूया, जेवढं लागेल तेवढं आपण घालणार आहोत। आपलं मोहन घालून झालंय, गरम असल्यामुळे लगेच हात घालायचा नाहीये, चमच्याने मिक्स करून घ्या। थोडं गार झालं की पाणी घालून कणिक मळून घ्यायचे। आपलं मोहन व्यवस्थित झालंय की नाही बघण्यासाठी असा पिठाचा गोळा करून बघायचा। जर असं नाही झालं तर तुम्ही थोडंसं तेल अजून घाला। आता आपण घट्ट असं मळून घेऊ। आपली कणिक मळून झाली आहे, घट्टच मळायचे आणि एक अर्धा तास साईडला ठेवून द्यायचे। आता आपण बाकरवडीचं सारण कसं करायचं ते बघूयात। तर मी आता पहिले धणे भाजून घेते, थोडासा रंग पलटेपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत। जिरं टाकूयात, आता तीळ टाकूयात, हे तिन्ही आपल्याला एकत्र भाजायचं आहे। आता आपण खोबरं टाकूयात, खोबरं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, सगळं एकत्रच भाजायचं आहे। खोबऱ्याचा रंग थोडा बदलायला लागलाय पण अजून झालेला नाहीये, लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊ। आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर पण आपल्याला खोबऱ्याबरोबर फ्राय करून घ्यायची आहे। आपलं खोबरं भाजून झालंय, आता जवळजवळ एक 10 मिनिटं एकदम स्लो गॅसवर भाजलंय। आता आपण हे सारण थंड करत ठेवूया, नंतर आपल्याला ते मिक्सरवरनं बारीक करून घ्यायचंय। आपलं बाकरवडीचं मिश्रण आता थंड झालंय, तर आपण एक एक गोष्टी त्याच्यात घालून घेऊ। लाल तिखट घालूयात, तुमच्या घरात कितपत तिखट खातात त्या हिशोबाने तुम्ही तिखट घाला। हळद एकदम कणभर घालायची आहे। जिरे पावडर घालूयात, साखर घालायची चवीनुसार, मीठ घालायचंय, मीठ अंदाजाने घाला, खारट नाही झालं पाहिजे। आता आपण त्याच्यात बारीक शेव घालून घेऊया, अर्धी शेव आपल्याला घालायची आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ एकदा हाताने आणि मिक्सरला थोडंसं कोर्स हे करून घेऊ, वाटून घेऊ। आपण हे मिक्सचर कोर्स असं ब्लेंड करून घेतलंय। आता आपल्याला ह्याच्यामध्ये शेव थोडी अशी चुरून घालायची वरनं। आपलं मिश्रण रेडी झालंय। आता
आता आपण कणिक मळली होती, आता एक पातळ अशी पोळी आपण लाटून घेणार आहोत। पोळी लाटताना तेल किंवा पीठ काहीही लावायचं नाहीये। आपली पोळी लाटून झाली आहे। इतकी पातळ अशी आपल्याला लाटायची आहे, थिकनेस तुम्ही बघू शकताय। आपण पोळीला चिंचगुळाची चटणी लावून घेणार आहोत। चिंचगुळ उकळून चांगलं व्यवस्थित बारीक करून गाळून घेतलाय। सगळीकडे एकदम व्यवस्थित लावून घ्यायची चटणी, बाहेर नाही आली पाहिजे। चटणी लावून घेतली। आता आपण जे मिक्सचर केलं होतं बाकरवडीचं ते घालून घेणार आहोत। व्यवस्थित सगळीकडे पसरून घालायचं आहे। हाताने नीट एकसारखं करून घ्यायचं आहे। सगळीकडे इक्वली लागला पाहिजे। एकदा लाटणं फिरवून घेऊ आपण। आता रोल करायचं आहे, एकदम घट्ट रोल करायचं आहे, जवळ जवळ घेऊन रोल करायचं आहे। रोल करताना काळजी घ्यायची, कुठून सुटलं नाही पाहिजे। तुमच्या ह्या जर साइड्स चिकटत नसतील इकडून तर तुम्ही थोडंसं पाणी लावू शकता। तर आपला रोल करून झालाय। अशा प्रकारे आपण सगळ्या लाटून घेऊ। अशा प्रकारे आपले सगळे रोल रेडी आहेत। आता आपण ते कट करून घेऊया। कट करताना सर्वात आधी साइडचे एजेस कट करून घ्यायचे, कारण तिकडे पोकळ असतं, मग ते बाकरवडी तेलात टाकल्यावर सुटायचे चान्सेस असतात। आपल्या कट करून झाल्यात। हे बघा, जर तुम्हाला थोडी फ्लॅट हवी असेल ना तर थोडीशी किंचित दाबायची आहे। तर आपण अशा प्रकारे सगळ्या कट करून घेऊ। अशा प्रकारे आपण वड्या कापून घेतल्यात। आता आपण या फ्राय करणार आहोत। मी इथे तेल एकदम स्लो गॅसवर तापत ठेवलेलं, तर आता आपण एक एक करून वड्या सोडूयात। स्लो गॅसवरच आपल्याला तळायच्या आहेत। हे बघा, जर तुमचं नीट असं घट्ट रोल झालं नसेल ना तर या तेलामध्ये थोड्या सुटू शकतात। तर व्यवस्थित चिकटत नसेल तर पाणी लावून तुम्ही व्यवस्थित रोल घट्ट असा हे करून घ्या। अशा प्रकारे माझ्या या बाकरवड्या तळून झालेल्या आहेत। छान खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत झाल्या आहेत। मी तुम्हाला एक दाखवते। हे बघा, कुरकुरीत असा आवाज येतोय। माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।